हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे सोनल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी सध्या राहते स्टॉकहोममध्ये, जे की आहे स्वीडनमध्ये. खूप ब्युटिफुल सिटी आहे. इंस्टाग्रामचे रील्स आणि फोटोज, व्हिडिओज बघून तुम्हाला असं वाटत असेल ना की परदेशातली लाईफ म्हणजे एकदम परफेक्ट आहे, ब्युटिफुल व्ह्यूज, रोमॅन्टिक वेदर. पण आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ॲब्रॉडबद्दल, जे सहसा कोणी सांगत नाही. आणि चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला पॉईंट, युरोपमधलं विंटर म्हणजे सुंदर बर्फ आणि खूप छान रोमॅन्टिक वेदर आणि एकदम ख्रिसमस मूवीमध्ये दाखवतात तसा छान विंटर. ते खरं आहे, पण बर्फ दिसायला खूपच सुंदर दिसतो. ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. जेव्हा स्नो होतो तेव्हा खूप छान दिसतो, पण हा स्नो जेव्हा मेल्ट व्हायला लागतो तेव्हा चालताना जी वाट लागते, म्हणजे पूर्ण रोड सगळे स्लिपरी होऊन जातात. आणि मी तर असं खूप लोकांना म्हणजे घसरताना आणि पडताना पाहिलं रोडवर. सो मी पण खूप केअरफुल असते जेव्हा चालते तेव्हा, कारण जेव्हा स्नो मेल्ट होतो आणि रोड्स खूप जास्त स्लिपरी होऊन जातात, म्हणजे चालताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. तुम्ही साधे शूज घालून चालू नाही शकत. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे जे स्नो बूट्स इथे मिळतात ते स्नो बूट्स लागतात, की ज्यांना थोडीशी जास्त ग्रीप असते. आणि ग्रीप असल्यामुळे पडायचे चान्सेस थोडेसे कमी असतात. ते स्नो शूज तुम्हाला घालावे लागतात. याच्यातलाच दुसरा पॉईंट म्हणजे स्वीडनमधला अंधार. इथे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीसुद्धा हे 3 महिने विंटरचे इथे खूप जास्त वेळ अंधार असतो. म्हणजे सकाळी 8 ते 8:30 वाजता सनराईज होतो आणि दुपारी 2:30 ते 3 वाजता सनसेट होऊन जातो. म्हणजे इतका अंधार होतो की तुम्हाला असं वाटेल की रात्र झाली आहे, पूर्ण काळोख असतो. आपल्याला इंडियामध्ये कसं सूर्यप्रकाशाची जास्त सवय असते, सनलाईट खूप जास्त असतो, पण ह्या 2 ते 3 महिने सूर्यप्रकाश अगदी क्वचित दिसतो. म्हणजे जेव्हा सनलाईट येतो तेव्हा लोक असे बाहेर पडतात सनलाईट घेण्यासाठी किंवा पार्कमध्ये जातात, जास्त वेळ सूर्यप्रकाशात थांबायचं ट्राय करतात. पण ती एक रियालिटी आहे इथे, आणि त्यामुळे विटॅमिन डीची पण डेफिशियन्सी होते, कारण ऑफकोर्स सनलाईट नाही. यालाच विंटर ब्लूज सुद्धा म्हणतात, की जिथे अजिबात म्हणजे खूप थकल्यासारखं वाटतं, अजिबात मोटिवेशन येत नाही आणि कुठली गोष्ट म्हणजे तुम्हाला घरातून बाहेर पडावंसं वाटत नाही, बेडवर राहावंसं वाटतं, थंडी असते. सो आणि जसं मी सांगितलं की विटॅमिन डीची डेफिशियन्सी असते. सो इथे सप्लिमेंट्स घ्यावे लागतात विटॅमिन डीच्या, ज्या फार्मसीमध्ये मिळतात आणि डॉक्टर पण रेकमेंड करतात. आणि इथे बऱ्याच वेळा टेम्परेचर मायनसमध्ये असतं, स्पेशली विंटर्समध्ये. म्हणजे ते -10, कधी -20 पर्यंत पण जातं. तर इथे यायच्या आधी मला असं वाटायचं की ठीक आहे, म्हणजे काय विंटरच असेल आणि काय आपलं मोठं एक जॅकेट घालून जाता येईल, फॅट जॅकेट जे इथे मिळतं ते. पण इथे आल्यानंतर विंटरमध्ये जेव्हा मी ॲक्च्युअल बाहेर जायला लागले तेव्हा कळलं फक्त एका जॅकेटने काम होत नाही, तर इथे लेअरिंग खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आतमधून आधी तुम्हाला एक थर्मल वेअर घालावा लागतो, ज्यामुळे थोडंसं वॉर्म वाटतं. त्याच्यानंतर तुम्ही वरती एखादा स्वेटर टाईप आपले जे टॉप्स असतात ते घालू शकता. आणि त्याच्यानंतर मग जर खूपच जास्ती थंडी वाटत असेल तर फ्लीस वगैरे एखादं घालू शकता. अदरवाईज तुम्ही जे फॅट इथे विंटरचं जॅकेट मिळतं ते घालू शकता. त्याच्यानंतर एखादी टोपी लागते तुमचे कान आणि डोकं पूर्ण कव्हर करायला. त्याच्यानंतर हँड ग्लव्स, इफ यू हॅव स्कार्फ, तुम्ही स्कार्फ पण घालू शकता. त्याच्यानंतर स्नो बूट्स, म्हणजे आधी सॉक्समध्ये पण जर जास्त थंडी वाटत असेल तर तुम्ही 2 सॉक्स पण घालायला लागतात. त्याच्यानंतर स्नो बूट्स, हँड ग्लव्स हे सगळं घालावं लागतं. म्हणजे कपड्यांचा एकदम डोंगरच असतो आपल्यावर जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा. इट्स लाईक चालता फिरता वॉर्डरोब घेऊन आपण चालत असतो. तर एवढं सगळं लेअरिंग करावं लागतं. त्यामुळे बाहेर इथे जेव्हा पडायचं असतं विंटरमध्ये तेव्हा खूप टाईम लागतो कपडे घालायला. आणि प्लस जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा हे काढायला पण तेवढाच टाईम लागतो. सो ते एक स्ट्रगल आहे. पण इथे विंटर जरी इतका हार्श असला तरी पण समर एकदम मॅजिकल असतो. म्हणजे तुम्ही विचार करा, जून आणि जुलै या महिन्यामध्ये, जून, जुलै, ऑगस्टपर्यंत रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला सनलाईट असतं, तेव्हापर्यंत सूर्य असतं. कॅन यू इमॅजिन? म्हणजे दिवस संपतच नाही असं वाटतं, सूर्य मावळतच नाही त्या दिवसांमध्ये. सो खूप छान वाटतं. म्हणजे पूर्ण तुम्हाला एक मोठा दिवस मिळतो. लोक इथे मस्त बार्बिक्यू करतात, मस्त पार्कमध्ये पिकनिकला जातात, खूप जास्त वेळ बाहेर असतात की मॅक्झिमम सनलाईट घेता येईल, कारण ऑफकोर्स विंटरमध्ये काहीच सनलाईट मिळालेला नसतो. सो समरमध्ये खूप अगदी छान वाटतं. म्हणजे जसं काय इथे एखादा फेस्टिवलच आहे आणि हे लोक एन्जॉय करतात ते फेस्टिवल असं वाटतं. मस्त लोक सुट्ट्यांवर जातात 1-1, 2-2 महिना आणि खूप छान एन्जॉय करतात समरमध्ये. त्यामुळे बॅलन्स आहे, हार्श विंटर आणि ब्युटिफुल समर्स.
पॉईंट नंबर 2 तो म्हणजे सोशल सर्कल आणि मेकिंग फ्रेंड्स. तर इथे यायच्या आधी ना मला असं वाटलं होतं की इथे आल्यानंतर माझे खूप फॉरेनर फ्रेंड्स होतील आणि खूप छान मोठं असं सोशल सर्कल असेल वगैरे, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. इथे लोक थोडेसे प्रायव्हेट आहेत आणि विच इज नॉट अ बॅड थिंग, म्हणजे निगेटिव्ह काही नाही आहे आणि चुकीचंही काही नाही आहे, कारण इट्स जस्ट देअर कल्चर. सो जेव्हा आपण त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करतो तेव्हा पण कळतं की दे आर नॉट टू रूड आणि नॉट टू फ्रेंडली. इट्स जस्ट अ बॅलन्स. आय मीन त्यांना थोडंसं रिस्पेक्टफुल डिस्टन्स ठेवायला खूप आवडतं आणि त्यांना पर्सनल स्पेस खूप महत्त्वाची वाटते. सो मला अजूनही आठवते जेव्हा फर्स्ट टाईम मी इथे बसमध्ये गेले होते आणि बसमध्ये खूप शांतता होती. म्हणजे लोक खूप कमी आवाजात बोलत होते, नाहीतर एक तर फोनमध्ये बिझी होते ते. सो मला तो एक खूप डिफरन्स जाणवला इंडियामध्ये आणि इथे. आपण इंडियामध्ये कसं की जर आपण बसमध्ये असू, ट्रॅव्हल करत असू किंवा लाँग ट्रॅव्हल असेल, पार्कमध्ये असू आणि कोणी असेल तर आपण म्हणजे इंटरॅक्शन करतो थोडंसं तरी. सो तशी ओळख होते. पण इथे अगदीच त्यांचं कल्चर नाही आहे तसं. सो इथे आल्यानंतर सुरुवातीला थोडंसं एकटं वाटू शकतं. पॉईंट नंबर 3 तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. इथे खरं हे सरप्रायझिंग आहे की इथे 4, 4:30 ते 5 ऑफिस संपतं. म्हणजे लोक घरी जातात आणि एकदा ऑफिस संपलं की तुम्हाला ऑफिसच्या कामासाठी कोणीही कॉल करत नाही. विकेंड्सला ईमेल्स नो, वेकेशन्सवर अर्जंट कॉल ॲब्सोल्युटली नॉट. म्हणजे इथे असं आहे की वर्क इम्पॉर्टंट आहे बट लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन वर्क, अशी इथे मेंटॅलिटी आहे. इथे स्वीडिश लॉ आहे आणि तो म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट. ऑफिसचं काम झाल्यानंतर तुम्हाला डिस्टर्ब करायचा कोणालाच राईट नाही आहे. सो इथे वीकेंड कम्प्लिटली फ्री असतो. नो वर्क टेन्शन, नो ईमेल्स, नो कॉल. इथे वेकेशनसाठी मॅनेजर स्वतः तुम्हाला रिमाइंड करतो की यू शुड प्लॅन युअर वेकेशन्स, यू नीड अ रेस्ट. सो मॅनेजर्स फोर्सफुली वेकेशन्स प्लॅन करायला सांगतात. इथे समरमध्ये ऑफिसेस बऱ्यापैकी रिकामे असतात, म्हणजे 2 महिने तरी. जून ते ऑगस्टपर्यंत सुट्ट्या घेतात लोक, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात, फिरायला जातात, मस्त युरोप एक्सप्लोर करतात. सो समरमध्ये ऑफिसपासून कम्प्लिटली डिस्कनेक्ट असतात. सो ओव्हरऑल स्ट्रेस मॅनेजेबल आहे, लाईफ एन्जॉय करू शकतो. वीकेंड्स खरंच वीकेंड्स असतात. सो फॅमिलीसाठी टाईम देऊ शकतो, तुमचे हॉबीज आणि रेस्ट तुम्ही करू शकता. वेकेशन्सवर कम्प्लिटली डिस्कनेक्ट होऊ शकतात. सो वर्क इज इम्पॉर्टंट बट वर्क इज नॉट युअर एंटायर लाईफ, असं इथे समजलं जातं. पॉईंट नंबर 4 आणि तो म्हणजे हाऊस हेल्प. तर मला खूप जण प्रश्न विचारतात की काय ग, म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचं काम तुम्ही स्वतःच करता, तुम्हाला तिथे मावशी मिळत नाही, तर तुम्ही कसं मॅनेज करता तिथे? तर हो, हे बरोबर आहे. इथे ऑफकोर्स कामाला मावशी मिळत नाही. इथे ॲक्च्युली डोमेस्टिक हेल्प हे कल्चरच नाही आहे. सो इथे असं घरकामाला बाई मिळत नाही. जसं आपल्याला इंडियामध्ये सगळ्या कामाला आपल्याला हाऊस हेल्प असते, पण इथे तसं नाही. तर मावशींची जागा इथे घेतली आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसने, आणि विच इज व्हेरी हेल्पफुल. सो इथे सगळ्या कामांसाठी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस अवेलेबल आहेत. जसं की भांड्यांसाठी डिशवॉशर आहे, तुम्हाला हाताने क्लीन करावं लागत नाही. कपड्यांसाठी ऑफकोर्स वॉशिंग मशीन असतात आणि कपडे ड्राय होण्यासाठी ड्रायर्स असतात वेगळे सेपरेट, कारण इथे ऑफकोर्स वेदरमुळे ओलसर वेदर असतं आणि स्नो आणि विंटर याच्यामुळे बाहेर कपडे वाळायला घालू शकत नाही. समरमध्ये समरमध्ये घालू शकता, कारण टेम्परेचर थोडंसं 25 ते 30 असतं, भरपूर सनलाईट असतो. सो तेव्हा कपडे ड्राय होतात बाहेर, बट अदरवाईज बाकी मंथ्समध्ये नाही टाकू शकत. त्याच्यानंतर इथे क्लिनिंगसाठी व्हॅक्यूम क्लीनर्स असतात आणि आता तर ते रोबोट व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत. सो ते घरात सगळीकडे फिरतात, एकदम कोपऱ्यामध्ये जाऊन तुमच्या फर्निचरच्या खाली जाऊन सगळीकडे ते क्लीन करतात. कुकिंगसाठी जर म्हणाल तर इथे मायक्रोवेव्ह आहे. त्याच्यानंतर बेकिंगसाठी ओव्हन यूज करू शकता. त्यानंतर फूड प्रोसेसर आहे, कॉफी मेकर आहे आणि एअर फ्रायर पण असतं. टेक्नॉलॉजीने लाईफ खूपच कन्व्हिनियंट केलं आहे. पॉईंट नंबर 5 ते म्हणजे मनी. सगळेजण विचारतात की इथे सॅलरी चांगली आहे का, पैसे सेव्ह होतात का. सो एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की इथे टॅक्समध्ये खूप जास्त सॅलरीचा तुमचा भाग जातो. तो म्हणजे 30 to 35% इथे टॅक्स द्यावा लागतो. आणि ऑफकोर्स टॅक्स दिल्यामुळे त्या बदल्यात तुम्हाला चांगले सर्व्हिसेस पण मिळतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट, बाकीचे पेरेंटल लिव्स, पेन्शन्स, हे सगळं आहे. त्यामुळे तो एक मेजर सॅलरीचा पार्ट तुमचा टॅक्समध्ये जातो. त्यानंतर इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं आहे, पण ते पण खूप थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. सो त्याच्यामध्ये पण मंथली तुमचे बऱ्यापैकी पैसे जातात पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. त्यानंतर इथे ग्रॉसरीज आणि तुमचं क्लॉदिंग, तुमचे जे काही पर्सनल एक्सपेन्सेस आहेत, तो सगळं थोडंसं जास्त एक्सपेन्सिव्ह आहे.
इथे जर तुम्ही बघाल इंडियन ग्रोसरीज जर तुम्हाला ऑफकोर्स इंडियन ग्रोसरीज लागते, सो ते पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह साईड. त्यानंतर हाऊसिंग, इथे जर तुम्ही रेंटवर राहत असाल तर घरांचे रेंट पण खूप जास्ती आहेत. करन्सी ॲडव्हान्टेज आहे ऑफकोर्स. जेव्हा तुम्ही भारतामध्ये पैसे पाठवता तेव्हा कन्व्हर्जनमुळे पैसे जास्त होतात भारतामध्ये पाठवल्यानंतर, पण इथे राहून तुम्हाला इथल्या करन्सीमध्येच ऑफकोर्स तुमचा सगळा एक्सपेन्स करावा लागतो. सो एक स्मार्टली जर तुम्ही बजेट केलं तुमचं मंथली तर चांगले तुम्ही सेव्ह करू शकता. तर हा होता माझा एक्सपिरियन्स जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.